नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या चमत्कारांनी आणि सेवाभावाने लोकांच्या जीवनात प्रकाश दिला. त्यापैकी एक महान संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी आपल्या साध्या जीवनातून भक्तांना श्रद्धा, विश्वास आणि सेवा यांचा संदेश दिला. त्यांच्या कृपेने अनेक भक्तांच्या आयुष्यातील संकटे दूर झाली आहेत. आजही हजारो भक्त आदमापूर येथील बाळूमामाच्या मंदिरात येतात आणि श्रद्धेने भंडारा घेतात. भक्तांचा विश्वास आहे की बाळूमामाच्या भंडाऱ्यात मोठी कृपा आणि चमत्कार दडलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत बाळूमामा भंडाराची एक चमत्कारिक कथा ऐकणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मनापासून एकदा म्हणा, जय संत बाळूमामा. संत बाळूमामा हे भंडारा चमत्कारिक कथा. महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी संत बाळूमामा हे श्रद्धेचे मोठे स्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे संत बाळूमामांनी आपले संपूर्ण आयुष्य भक्तांची सेवा आणि जनावरांची सेवा करण्यात घालवले. बाळूमामा लहानपणापासूनच अतिशय साधे, निरागस आणि भक्तिमय होते. त्यांना देवावर खूप श्रद्धा होती. ते नेहमी लोकांना सांगायचे, देवावर विश्वास ठेवा, सर्व संकटे दूर होतील. बाळूमामांना जनावरांवर खूप प्रेम होते. ते मेंढ्या, शेळ्यांची सेवा करायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे. लोक म्हणतात की बाळूमामाच्या कृपेने आजारी जनावरेही बरी व्हायची. एकदा एका गावातील शेतकऱ्याच्या कळपातील अनेक मेंढ्या आजारी पडल्यात. तो शेतकरी खूप दुःखी झाला. त्याला कोणताही उपाय सापडत नव्हता. शेवटी तो संत बाळूमामाकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, मामा, माझ्या मेंढ्या आजारी पडल्या आहेत. माझं सगळं आयुष्य त्याच्यावर आहे. कृपा करून मदत करा. बाळूमामाने शांतपणे त्या शेतकऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, देवावर विश्वास ठेव. त्यांनी थोडासा भंडारा हळद घेतला आणि त्या शेतकऱ्याला दिला. बाळूमामाने सांगितले, हा भंडारा मेंढ्यावर टाक आणि देवाचं नाव घे. तो शेतकरी घरी गेला आणि बाळूमामाने सांगितल्याप्रमाणे मेंढ्यावर भंडारा टाकला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या आजारी मेंढ्या हळूहळू बऱ्या होऊ लागल्या. ही बातमी गावभर पसरली. लोकांना कळले की संत बाळूमामाच्या भंडाऱ्यात देवाची कृपा आहे. तेव्हापासून भक्त बाळूमामाच्या मंदिरात येतात आणि श्रद्धेने भंडारा घेतात. अनेक भक्त सांगतात की त्या भंडाऱ्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या. आज या आदमापूर येथे बाळूमामाचा भंडारा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हजारो भक्त मंदिरात येतात, भंडारा घेतात आणि बाळूमामाच्या चरणी प्रार्थना करतात. भक्तांचा विश्वास आहे की ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्यावर संतांची कृपा नक्की होते. म्हणूनच आजही लोक मोठ्या श्रद्धेने म्हणतात, संत बाळूमामा की जय. जर तुम्हाला संत बाळूमामावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय बाळूमामा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.